म्हणजे काय आहे की पहिलं तर सेकंडरी डेटा टाईप. ओके, सेकंडरी डेटा टाईप. ओके, तर ॲरे हा सेकंडरी डेटा टाईप आहे. सेकंडरी डेटा टाईप कुठले कुठले की त्याच्यामध्ये मग इंटिजर येतो, फ्लोट येतो. त्याच्यानंतर प्रायमरी डेटा टाईपमध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर ह्या गोष्टी येतात प्रायमरी डेटा टाईपमध्ये. सेकंडरी डेटा टाईपमध्ये फंक्शन आणि ॲरे आणि पॉइंटर ह्या गोष्टी येतात. आता सेकंडरी डेटा टाईपमध्ये ॲरे जरी असेल म्हणजे इंटिजर ॲरे सुद्धा असतो, कॅरेक्टर ॲरे पण असतो, फ्लोट ॲरे असतो, डबल ॲरे पण असतो. तर सेकंडरी डेटा टाईप का आलाय तर प्रायमरी डेटा टाईप मधले जे प्रॉब्लेम्स होते म्हणजे नॉर्मली आपण ज्यावेळेस एक इंटिजर घेतो तर इंटिजर ज्यावेळेस आपण इंटिजरची व्हॅल्यू घेतो तर त्याच्यामध्ये आपण एकच इंटिजर घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे एक इंटिजर आयनो आपण लिहिला, लेट से. ओके, इंटिजर आयनो असं आपण जर डिक्लेअर केलं तर याच्यामध्ये आपण किती व्हेरिएबल्स घेऊ शकतो? एकच व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो आणि तीच आपण यूज करू शकतो. म्हणजे लेट्स से मला ॲडिशन करायचं तर मला दोन इंटिजर घ्यायला लागणार. मला मल्टिप्लिकेशन करायचं तर मला दोन नंबर कुठले पण घ्यायला लागतील. ते मग इंटिजरमध्ये असू शकतात, फ्लोटमध्ये असू शकतात, डबलमध्ये असू शकतात. पण इथं लिमिटेशन काय आहे की मी फक्त एकच युनिट किंवा एकच व्हॅल्यू त्याच्यामध्ये घेऊ शकतो.